जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एकदम हॉट टॉपिक बघणार आहे. धड्याचं नाव तुम्ही बघितलं असेल, शेकडेवारी. किती हॉट आहे तुम्हाला पण माहित आहे. तर भावांनो, हा एक असा टॉपिक आहे, हे जर तुम्हाला चांगलं जमलं तर इथून पुढं ह्याच्यानंतर जो काही नफा तोटा आहे, सरळ व्याज आहे, चक्रवाढ व्याज आहे, इव्हन तुमची सरासरी असू द्या, गुणोत्तर प्रमाण, असा एक धडा नाही दादे त्यात शेकडेवारीचा संदर्भ येत नाही. त्यामुळं आजचं लेक्चर लय महत्वाचं आहे. तुमचं फक्त एकच काम आहे, शेवटपर्यंत लेक्चर बघायचं. तुम्हाला परत टक्के काढताना कसलाही दर्द होणार नाही. तर बघा, शेकडेवारी नावातच आहे भावा, शेकडेवारी. शेकडा माहितीये ना, शेकडा म्हणजे 100. तर भावांनो, ह्या धड्यामध्ये काय विषय असतोय, कुठल्याही संख्येची तुलना 100 बरोबर करायची. काय करायचे? 100 बरोबर. म्हणजे कसं बघ, असं समजा मी काय केलं, तुला असं म्हणलं की बाबा एक असं समजा तुमचं एखादं तुमचंच घ्या की कशाला बाहेर जायचं. आता यात काही जॉब करणारे असलेली किंवा काही जण बॅचलर असलेली किंवा काय कुठं लॅब मध्ये अभ्यास करत असलेली. पण तुम्ही एक काम करा, एक अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी आपण, तुमचं वडील कुठेतरी जॉबला असतील किंवा बिझनेस असेल, पण आपण जॉब वाल्याचा विषय घेऊया. आता समजा तुझा पप्पाला समजा 30,000 रुपये पगार आहे. ठीक आहे, एक कुठेतरी काम करतात आणि 30,000 रुपये पगार आहे आणि 1 महिना त्यांनी काम केलं. मग 1 महिना एक सुद्धा सुट्टी टाकली नाही का, तर तुझ्यासाठी तुला पैसा द्यावा लागतो ना महिन्याला. म्हणून काय केलं त्यानं, अजिबात स्वतःकडे त्यांनी लक्ष न देता काय केलं, 1 महिनाभर दाबून काम केलं आणि एक पूर्ण महिना भरला आणि 30,000 ला 30,000 पेमेंट आलं. तर तुम्ही काय म्हणणार, पप्पाचं ह्या महिन्यामध्ये 100% पेमेंट झालं. कसं झालं? 100% पेमेंट झालं. येते लक्षात? अजून एक दुसरं उदाहरण घेऊया. एक शेतकरी आहे आणि त्या शेतकऱ्याचं 4 एकर शेत आहे. ठीक आहे, 4 एकर शेत आहे. मग त्या शेतकऱ्यानं काय केलं, 4 एकर शेत आहे आणि शेतकऱ्याला वाटलं की राबायला आपल्याला माणसं नाही ती घरात, असं तसं, म्हणून त्यांनी काय केलं, असं समजा ती पूर्ण बागायती भाग आहे, तिकडं सगळं पाण्याबिण्याची चांगली सोय आहे. म्हणून काय केलं, तिकडं जवळपास जेवढे पण शेत आहे सगळे फुल बाग आहेत. मग पप्पानं काय केलं, त्या शेतकरीच म्हणा की, पप्पा नाही शेतकरी, आता पप्पा इकडे झाला, आता शेतकरी. मग त्या शेतकऱ्यानं काय केलं, अख्खच्या अख्ख 4 एकर वावरामध्ये काय केला, ऊस लावला. ऊस माहिती आहे ना? हा, अख्खाच्या अख्खाच ऊस लावला. मग भावा तू काय म्हणणार, शेतकऱ्यानं 100% शेतामध्ये काय केला, ऊस लावला. म्हणजे असे बऱ्याच भानगडीच्या, जसं समजा पाऊस झाला आणि शेतकरी आता ह्योच आहे, समजा पाऊस झाल्यानंतर त्याची जी काही विहीर आहे ती विहीर काठोकाठ भरली, तर तुम्ही काय म्हणणार, शेतकऱ्यानं जी काही त्याची विहीर आहे ती अख्खी भरली, म्हणजे 100% विहीर भरलेली आहे. येते लक्षात? परत त्यानंतर अजून आपण एक दुसरं छोटस उदाहरण घेऊया. आता हेच शेतकरी, त्यानं पण गावात आता शेतामध्ये एक खतरनाक बंगला बांधलाय. मग त्या बंगल्यावर आता एक पाण्याची टाकी लावली. ठीक आहे, मग आता ही पाण्याची जी काही टाकी आहे आणि ती जर समजा 2,000 लिटरची टाकी आहे. ठीक आहे, मग आता 2,000 लिटरची टाकी अख्खीची अख्खी भरली, तर तुम्ही काय म्हणणार, पाण्याची टाकी 100% भरलेली आहे. येते लक्षात? म्हणजे ह्याचं तात्पर्य मला काय सांगायचं आहे, कुठलीही संख्या किंवा कोणतीही गोष्ट स्वतःमध्ये ओरिजिनल 100% ओरिजिनल, बरं का, ओरिजिनल महत्वाचं, ती पूर्णच्या पूर्ण अखंड काय असते, 100%. मग आता लपडा काय झालाय, मी सारखं टक्के 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 बोलतोय. मग ही जी टक्केवाला, हेच टक्क्याचं साईन आहे. तर भावांनो, आता हे आपल्याला टक्के काढायचे कसे ते बघायचं आहे. कारण एकदा का तुला टक्के कळले की भावड्या, पुढं जी काही नफा तोटा आहे, सरळ व्याज आहे, चक्रवाढ व्याज आहे, त्या सगळ्या ठिकाणी तुला ह्याचा फायदा होणार. मग आता हे टक्के कसे, आता काय जण म्हणले सर ह्यात तू काय सांगणार आहे, हे तर आम्हाला आधीच माहित आहे. हा, मला माहिती आहे तुला काय माहित आहे ते. तर बघ दाद्या, असं समजा तुला काय केलं, मी म्हणलं 3,000 चे 20% काढ. तर तू काय करतो, मला माहित आहे 3,000 म्हणलं की गुणाकार करतो आणि 20% म्हणल्यावर तू काय करतो, 20 आणि टक्के जाऊन शेदामध्ये 100 येतं. जेवढं कटतं तेवढं काटायला बघतो. मग तू काय करतो, असं कापून टाकतो. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले आणि मग काय केलं, ह्या 30 आणि 30 दोन्ही किती असते, 60 आणि वरचा एक शून्य. म्हणजे 3,000 चे 20% किती झाले बावड्या, 600. बरोबर आहे का? 3,000 चे 20% किती झाले, 600. मग माझं काय म्हणणं आहे, ही अख्खी दुनिया करते, तू पण आजपर्यंत हेच करत आला. पण मी काय म्हणतो, हे जर डायरेक्ट डोळ्यानं टक्के निघले तर मजा येईल का नाही? मजा येणार नाही. ही टक्के फक्त डायरेक्ट डोळ्यानं काढायची. कसं, डायरेक्ट डोळा लावला आणि टक्के बाहेर आले, मजा येणार का नाही? मग ते कसं काढायचं ते तेवढं बघायचंय ना तुला आज. तर तुझं एकच काम आहे, काय, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा बावड्या. आजपासून तुला जिंदगीत टक्के काढताना कुठं दर्द होणार नाही. डायरेक्ट असे डोळ्यांना खपा 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 टक्के येणार. येते लक्षात? मग आता त्यासाठी काय विषय जरा बघ. तुझ्या समोर काहीतरी मी लिहिलेलं आहे आणि हे 3 पॉइंट म्हणजे दाद्या अख्खा तुझा टक्के.
येते लक्षात? हे 3 पॉइंट आणि 11% विषय फिनिश. मग आता काय लिहिलंय बघ जरा. पहिला हात 10% लिहिले. आता काय जण म्हणले हे काय भानगड आहे. भानगड पुढे सांगतो, तू फक्त बघ. परत दुसरा हात 1%. काय जण लगेच म्हणणार सर आता तिसरा हाताचा विषय का? तुला दाऊ बर तिसरा हात कुठे आहे? हाय का तिसरा हात तुला? दोनच हात ना बाबा, पहिला दुसरा, म्हणून तिसरा हात नाही. तिसरा कर गुणाकार सरक 2, सटक नाही, सरक. येते लक्षात? मग आता ही काय भानगड आहे ते आता आपल्याला बघायचं आहे. आपण काय करू, एक एक पॉईंट इज्जत मध्ये बघूया. बघ, लक्ष दे. आता पहिल्यांदा काय दिले? पहिला हात 10%. म्हणजेच काय दाद्या, कसली पण संख्या दिली तर तिचे 10% कसे काढायचे ते आज आता आपल्याला बघायचंय. फक्त लेक्चर ठरले काय आपलं, शेवटपर्यंत बघायचं भावड्या. टक्के काढताना तुला कुठंच दुखणार नाही. बघ आता समजा मी काय म्हणलं, 1000चे 10%. आपण सरळ काय म्हणले, पहिला हात 10%. म्हणजे आता दिलेल्या संख्येचे आपल्याला फक्त 10% काढायचे. ठीक आहे, फक्त 10%. मग आता काय केलंय, मी नावातच म्हणलंय पहिला हात. मग काय करायचं, जी काय संख्या दिली तिच्या शेवटच्या अंकावर 1 हात ठेवायचा. पहिला हात. मग पहिला हात ठेवल्यावर काय दिसतंय रे? मग 1000चे 10%. मग पहिला हात म्हणजे 10%. मग काय दिसतंय, जेवढं दिसतंय तेवढंच उत्तर असतं. म्हणून 1000चे 10% 100 आहे. ठीक आहे, अजून पुढं बघ. 2000चे 10% बोललो मी. काय केलं, 2000चे 10%. परत ठरल्याप्रमाणे पहिला हात 10%. मग पहिला हात 10% किती दिसतंय, 200. म्हणून भावांनो 2000चे 10% असतं 200. ठीक आहे. मग काय जण म्हणले सर तू तर बोलला डोळ्याने, मग तू तर हात लावतो, पर तू डोळा लाव. पहिला डोळा, एक डोळा लाव. मग एक डोळा मिचकावल्यावर तुला काय दिसतं, जे राहिलेलं जे आहे ना तेच. फक्त काय करायचं, पहिला हात. शब्द वर्ड टू वर्ड मिनिंग घेऊ नका. पहिला हात म्हणजे शेवटचा अंक सोडायचा आणि जी राहिले तीच तुझं उत्तर असते. ठीक आहे. मग आता काय जण एकदम अति चाणाक्ष बुद्धीचा विद्यार्थी विचार करू, सर मग समजा असं दिलं 3453, ते जे 10% काय येते हो सर? आता मलाच विचारते. आता तू चाणाक्ष बुद्धीचा म्हणलं तू सांगायला पाहिजे, पण तू ठरले. काय जण म्हणले आता लावा हात, लावतो. तू काय केलंय, पहिला हात 10%. मग परत तू काय करणार, 10 तसा हात लावणार. मग काय जण म्हणले तुम्ही तर बोलला तसं मी हाय असेल हात लावला. मग हात लावल्यावर मला खालचं जेवढं दिसते तेवढं लिहितो, 345. बर ठीक आहे. पुढे जाऊन मी असं दिलं 3450चं 10% म्हणल्यावर तू परत काय म्हणणार, सर लावा हात. लावला पहिला हात, काय दिसते 345. परत अजून एखादा, परत अति हुशार विद्यार्थी, मग सर अजून एकदा घ्या आणि हे जे 10%. मग परत पहिला हात 345. आता हे बघत असताना काय जणाला वाटणार मास्तरला टक्के काढा येत नाही, तो मला काय शिकवणार, आणि तो पण बोलतो हवेत काढा. दाद्या मला सांग, 3453चे 10% 345 ह्या मुद्द्यानुसार बर का, 3450चे 10% परत 345. असं वाटत नाही का काहीतरी लफडा व्हायले? वाटतंय का नाही? हा, तर काय लफडा आहे जरा बघ. तर आजपासून थोडं अजून त्याला क्लॅरिटी आपण आणूया. तर पहिला हात लावायचा म्हणजे शेवटच्याला दाबायचं नाही. ठीक आहे. पहिला हातचा अर्थ एक्झॅक्ट काय आहे आता कधी पण ध्यानात ठेवायचं. तुझ्या समोर जर एखादी मी संख्या दिली, काय पण संख्या देऊ दे, तर त्या संख्येमध्ये दशांश चिन्ह दिसत नाही आणि कुठंच दिसत नाही म्हणजे ते कायम शेवटी असतं भावड्या. हे 300 नसून 300.00 असं असते. हे 40 नसून 40.00 असं येते. येते लक्षात? म्हणून पहिला हात लावतोय म्हणजे काय केलंय, शेवटचं जे काय दशांश चिन्ह आहे ती एक घर सोडून अलीकडे दिले. मग 100.00 म्हणजेच काय असतं दाद्या, 100 असतं. मग इथं 2000चे 10% म्हणजे परत एक घर मागं सरकलाय, म्हणजेच 200.00 म्हणजेच 200 असतं. परत इथं तेच होणार दाद्या, 3453चे 10%. मग तू काय करायचं, दशांश चिन्ह कायम शेवटी असतं. मग पहिला हात लावणे म्हणजे एक घर मागं सरणे. मग काय जण म्हणले सर मग तसं कशाला म्हणायचं, तू असं म्हणायचं ना, एक घर मागं सरणे 10%. तुला कसं घाण वाटते ना मागं सर. तुला जर कोणी म्हणलं मागं सर, राग येते का नाही? ह्याला पण येत असेल ना. म्हणून आपलं कसं छान वाटते, जरा हात लावून बघ ना, मजा येते. गोल गोल आहे, मऊ मऊ लागते, आहे का नाही? म्हणून काय करायचं, पहिला हात आपण म्हणायसाठी
पण डोक्यामध्ये पहिला हात लावणं म्हणजे एक घर मागं सरणे. दशांश चिन्ह जिथं कुठं आहे तिथनं एक घर मागं सरकायचं. मग आता क्लिअर झालं, पहिला हात 10% म्हणजे जिथं कुठं असेल तिथनं एक घर मागं सरकायचं. मग एक घर मागं सरल्यावर दाद्या शून्य असल्यावर शेवटी लावायची गरज नाही, पण शून्य सोडून दुसरा कुठला अंक असेल तर लावायचा. मग ते झालं 345.3. पुढं इथं तेच होतं 3450 10% म्हणजे परत एक घर मागं सरला. मग 325.0 म्हणजे 345, पण इथं एक घर मागं सरला. मग हे जर 10% झालं 345.9. मग आता पॉइंट क्लिअर झाला. आजपासून ध्यानात ठेवायचं, 10% काढायला सांगितलं पहिला हात 10% आणि पहिला हात लावायचा म्हणजे जिथं कुठं आहे तिथनं एक घर काय करायचं माग म्हणजे उजवीकडनं डावीकडं. ठीक आहे. काही जण असा उभं राहिला माग म्हणल्यावर सर इकडं सरकू का, माग खड्डा आहे पडशील मरशील. ठीक आहे, माग म्हणजे उजवीकडनं डावीकडं. येते लक्षात? हा. मग आता अजून थोडे 4 गणित देतो. समजा असं दिलं बावड्या, हे जे 10% काढायचे बावड्या. मग आता परत पहिला हात लावू नको. हात लावणे म्हणजेच काय सांगितलं, पहिला हात म्हणजे जिथं कुठं आहे तिथनं एक घर मागं सरकायचं. मग दशांश नाही तर दिलंय, मग एक घर मागं सरक. काय दिसतंय दाद्या, डायरेक्ट 34.57 म्हणायचं. मग हे जे 10% म्हणजे काय झालं, 34.57. पुढे एकदा असं दिलं 493 चे 10%. परत ठरलंय 10% म्हणजे पहिला हात 10%. मग कुठल्याही संख्येचे 10% काढणे म्हणजे पहिला हात लावायचा आणि पहिला हात लावायचा म्हणजे जिथं कुठं आहे तिथनं एक घर मागं सरकायचं. मग एक घर मागं सरला, अरे काय आलं 49.3 आलं. येते लक्षात? पुढं मग जर समजा दादा असं दिलं असतं, कसं हे जे 10% काढायचे काय प्रॉब्लेम आहे, आता किती पण मध्ये टिकल्या लागू दे, किती पण घर सोडून दशांश नसू दे, आता मला माहित झाले 10% काढणं म्हणजे एक घर मागे सरणे म्हणजेच पहिला हात लावणे आणि पहिला हात लावणे म्हणजे परत एक घर मागे सरणे. ध्यानात ठेव फक्त. मग एक घर मागे सरकायचं, मग काय आलं 89.461. तर ह्या सगळ्या संख्यांचं 10% म्हणजे काय झालं, एक घर मागे सरकला. येते लक्षात? मग भावा आता 10%चा प्रॉब्लेम क्लिअर झाला. पण माझं काय म्हणणं आहे, हे जे असले गोल गोलवाले आकडे आले, मग ह्यांचे 20% 30% कसे काढायचे जरा त्याच्यावर बोलूया की आपण, आहे का नाही? म्हणजे तुला आणखीन भारी वाटत. म्हणजे 10% 20% जर तुला असे डायरेक्ट हवेत काढायचे असतील, 10% 20% जर तुला डायरेक्ट हवेत काढायचे असेल तर काय करायचं बघ. आता अशी संख्या दिली कशी, 3000चे 30%. आता असले जर गोल गोल संख्या दिल्या आणि हे जे मला काढायचे 30%, आपल्या डोक्यात फक्त 10% पाहिजे. कारण 10%ची किंमत कळली की 30% असं डायरेक्ट तू गुलीगत हवेत काढणार ना, कसं बघ. आता माझं काय म्हणणं आहे, हे ना 30% देऊ दे 40% देऊ दे, आपण डोक्यात पहिल्यांदा 10% काढायचं. आणि तुला सांगितलं पहिला हात 10%. येते लक्षात? मग 10%ची किंमत किती दिसते, 300. मग तू साधा हिशेब कर, 10%ला 300 तर 30%ला किती. मग तू मनातल्या मनात करायचं, तुझ्यासाठी इथे लिहितो. 10%ला जर 300 असेल तर मला पाहिजे 30%. मला का कळलं की तुला 10च 30 झाले म्हणजे काय आहे, टेबल आहे. टेबल म्हणजे 3 न गुणले, मग ह्याला सुद्धा 3 न गुणायचं. 300ची 3 पट किती असते, 900. म्हणून दाद्या हे जे 30% असतात 900. आता मी जेवढं इज्जत मध्ये केलंय एवढं करायचं नाही. एवढी इज्जत द्यायला आपल्याकडे टाइम आहे का, आणि एवढी इज्जत दिली तर आपली इज्जत राहील का? म्हणून काय करायचं, इज्जत द्यायची बंद कर. आता ह्याला काय करणार, हे जे 30% काढताना कायम डोक्यात 10%. मग पहिला हात 10%, मग 10%ची किंमत किती आहे, 300. मग 10%ला 300 तर 30%. मनातल्या मनात 10च 30 टिबल आहे तर 300ची टिबल करायची, डायरेक्ट डोळ्यानं करायची. दाद्या किती येणार, 900. पुढं बघ असं दिलं 4000च 20%. काय दिलं, 4000च 20%. मग तुला माहित आहे डोक्यात 20% नाही 10% पाहिजे. 10%, पहिला हात 10%. काय जण म्हणले सर बोट लावतोय. आता तू तिथं जिथं कुठं बसलाय, समजा वही घेऊन बसला असेल, एक अख्खा हात लाव, अख्ख्या हातात पान गायब होते. मग काय जण म्हणले सर बॉट लाव का, अरे मी म्हणतो बॉट कशाला, डायरेक्ट डोळ्यानं कार्यक्रम कर ना. पहिला हात 10% म्हणजे शेवटचा अंक सोडायचा म्हणजे एक घर मागं सरकायचं. कारण तशांची न शेवटे एक घर मागं सरला की इथं येणार. मग 10%ची किंमत 400 तर 10%ला 400 तर 20%ला किती, 10ला 20 डबल तर 400चं डबल कर की किती आलं
800 येते लक्षात. पुढं अजून असं दिलं 6000चं 40% म्हणलं दाद्या. काय बोललं? 6000चं 40%. परत ठरल्याप्रमाणे पहिला हात 10%, मग पहिला हात 10%, 10%ची किंमत 600, तर 40%, 10ला 40 4 पट आहे, तर 600ची 4 पट 6 चोक 2400 होईल का नाही? असं खपा 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 डोळ्यानं आलं पाहिजे. पुढं बघ, समजा असं दिलं दाद्या तुला, कसं 700 दिलं आणि 700चे 30% दिले. काय केलं? 700चे 30%. मग परत ठरल्याप्रमाणे 30% काढताना आधी 10% काढणार. पहिला हात 10%, मग 10%ची किंमत 70 आहे, तर 30%, 10ला 30 टेबल, 70ची टेबल 7 त्रिक 21, 210 होणार का? दाबात होणार. येते लक्षात. नेक्स्ट, आता काय जण म्हणले सर अजून आता तुम्ही गोल गोल, अरे गोल गोल हात लावाय मजा येते म्हणून मी हात लावत सुटलो. पुढे सांगतो ना, तू फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा. 3 पॉईंट टक्के फिनिश. फक्त 3 पॉईंट आहे ती, शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा. कसली पण भांगार बोंगार संख्या तुझी सगळ्याची टक्के काढणार. ह्या 3च्या बाहेर काय नाही. फक्त तू शेवटपर्यंत व्हिडिओ बघ. बघ दाद्या, पुढं असं दिलं कसं 4500चे 20%. अरे काय प्रॉब्लेम आहे? 10% तुला माहित झालंय. 10%ची किंमत 450. मग 10%ला 450 तर 20%, 10ला 20 डबल, तर 450ची डबल किती असते? 900. काय प्रॉब्लेम? काय प्रॉब्लेम आहे का? मग थोडं पुढे जाऊया. समजा असं दिलं 8000चं 60%. अरे काय प्रॉब्लेम आहे? माहितीये ना, 60 म्हणू दे किती पण म्हणू दे, पहिलं 10% काढायचं. चल 10%ची किंमत किती झाली? 800. मग पहिला हात 10% ना, मग 10%ची किंमत 800, 60% पाहिजे. 10ला 60 किती आहे? 6 पट आहे. 10 संघ 10 संघ, मग 800ची 8 संघ किती असते? 48 आणि वरचं 2 गोळ लावावं लागतील ना भावड्या, आहे का नाही? येते लक्षात. मग आता अजून पुढे जाऊया. आता समजा त्यानं असं म्हणलं असतं, कसं 4000चे 50%. काय बोलला? 4000चे 50%. मग भाऊ माझं काय म्हणणं आहे, 50%. आता मी जर म्हणलं असतं 4000ला 4000, 4000ला 4000, तो काय म्हणला असता? 100%. म्हणजे 4000ला जर 4000 भेटलं तर तू म्हणणार 100% भेटलं. पण 50% म्हणल्यावर अर्ध ना रे. मग काय जर म्हणले सर तू तर बोलला 10%. अरे चालतंय की, तसं पण कर की. 10%ची किंमत किती झाली? 400. मग 10% 400, तर 50%, 10ला 50 5 पट आहे. मग हे जी 400ची पाठपट किती असते? 5 चौंक आणि वरचे 2 गोळे 2000 येतं ना. मग माझं म्हणणं तेवढे कायला भानगड करतो? आपल्या काय भानगडी कमी आहेत का? मग चल 4000चं 50% अर्ध. मग डायरेक्ट अर्ध कर की. 4000चं अर्ध किती असते? अर्ध म्हणजे 50%. बरोबर आहे का? जर तुला एखाद्याकडनं 10,000 रुपये देणं आहे आणि त्यानं जर तुला निम्मच पैसे दिले, तू काय म्हणणार? 50% रक्कम दिली म्हणजे 5000 दिले. तसंच 4000चं 50% अर्ध. येते लक्षात. अजून शेवटचे 2 गणित पुढे जायचं. समजा असं दिलं बाबा, कसं 7500चे 40%. अरे काय टेन्शन आहे? 40% म्हणजे काय? 10% काढून त्याचं एक काम करतो. ह्याची 10% किती झाली? 750. जे काय करायचं ते डोळ्यानं करायचं, ध्यानात ठेव. प्रयत्न कर, काय मरत नाही. एकदा दोनदा कुतायचे, परत कुठंच प्रॉब्लेम येत नाही. मग 10%ची किंमत 750. मग आपण आधी 20% काढूया. मग 10%ला 750, तर 20% किती? 1500. आणि 20% 1500 म्हणून 40% 3000 होईल ना भावा. जरा गावठी स्टाईल कर ना. गावठी कार्यक्रम करायचा, टक्के डोळ्याने येतात दादा. असं डायरेक्ट धनाधना. तू आजपासून कुठे गेला ना, दुकानात, मॉलमध्ये, कुठल्या दुकानात, कसल्या पुस्तकाच्या, बरं का, कुठल्या पण दुकानात जा, तिथं टक्के तुला डोळ्यात निघणार. तिथं समजा दिलं असेल 400 रुपयाची एखादी वस्तू आहे आणि त्यांनी म्हणला 20% डिस्काउंट आहे, तुला कळणार 400चे 20% डायरेक्ट 80 रुपये डिस्काउंट, 320 रुपयाला भेटणार ना बाबा. ते डायरेक्ट डोळ्याने येणार. कॅल्क्युलेटर मध्ये बोट घालायची वेळ येणार नाही तुझी. ठीक आहे. मग आता मला असं वाटतंय पहिल्या पॉईंट मध्ये कुणाला काही शॉर्ट आहे का डोक्याला? क्लिअर झाला ना एकदम. पहिला हात, आणि पहिला हात लावणं म्हणजे एक घर मागं सरणं सांगितलं, आणि जेव्हा असं गोल गोल येतं तेव्हा दाबात हात लावायचा. पण जर मागाशी सांगितल्याप्रमाणे असं दिलं असतं 8956चे 10%, मग काय नाही करायचं. तू फक्त आता काय करायचं, पहिला हात 10% म्हणजे एक घर मागं सरकायचं, आणि जिथं कुठं आहे तिथनं एक घर मागं सरक. उगत 6 असा गिळू नको. नाहीतर काय नालायक काय करतात, पहिला हात म्हणजे असं करून डायरेक्ट खीरवर आपल्याकडे वरपून हाणशील. तुला वरपून हाणाय नाही सांगितलं.
एक घर माग सरकायचं, एक घर माग सरल्यावर काय होते 895.6. येते लक्षात, येते लक्षात. तर मला असं वाटतं तुम्हाला पहिल्या पॉइंट मध्ये कुठेही काही अडचण नसेल. आता आपण जरा काय करूया, थोडं पुढे जाऊया. आता पहिल्या हाताचा कार्यक्रम झालेला आहे, आता दुसऱ्या हाताची एंट्री होणार आहे. तर बघा मग आता दुसरा हात 1%. आता काय काय एकदम चतुर असतात, त्यानं ठरवलंय मास्तरला काही करून कार्यक्रम करायचा, मास्तर कसा घडतोय त्याच्याकडे ध्यान आहे त्याचं, मग त्यानं डोकं लावते. आता ते काय करते बघा, मी असं लिहिलं असतं 1000चे 1%. मग ते लय हुशार होतं, मगाशी हा हात लावत होता, पहिला हात 10%, आता डायरेक्ट हातच बदलला त्यानं. दुसरा हात म्हणलाय ना सर, हा माझा पहिला आहे, हा दुसरा आहे. मग दुसरा हात लावला, सर माझं तर 100 या लागले आणि इज्जत मध्ये काय तर भलतच येते. तुला मी हात बदलाय सांगितलेला का? दुसरा हात म्हणजे दाद्या 2 हात एकदम लावायचे, दोन्ही हात लावून बघ, लय मजा येते. ठीक आहे, पहिला हात 10% आणि दुसरा हात 1%. काय दिसतंय वावड्या, काय दिसतंय 10. पुढं 2000च परत 1%. ठरलंय काय, दुसरा हात म्हणजे असं दोन्ही हात एकदम लावायचं, पहिला हात 10%, दुसरा हात 1%. मग 1%ची किंमत किती झाली? परत ठरल्याप्रमाणे शब्दशः अर्थ घेऊ नको. अर्धा द्या तुझी चिरकुट एवढी एवढी वही असणार, तिथं 2 हात लावल्यावर काय होईल, वही झाकून खालचं पॅड झाकन, तिथं बेंच असेल, डेस्क असेल, सगळं अख्खाच झाकून जाईल, आहे का नाही? आणि तू म्हणशील 2 हात लावलं तर खाली काय दिसना, मग खालनं वाकून बघावं लागेल. मग असं वाकून बघायची वेळ आली नाही पाहिजे. डोक्यात फिट आहे, 2 हात लावणं म्हणजे आता 2 घर मागं सरकायचं, 1 हात लावणं म्हणजे 1 घर मागं सरकायचं. मग इथं पण तेच केलंय, दशांशचिन्ह कायम शेवटी असतं, कुठंच नाही म्हणजे कुठं शेवटी. मग इथं टिकली शेवटी दाद्या. मग आता दुसरा हात म्हणजे 2 घर मागं, मग इथनं उचलून तू इथं टाकलं, मग 10.00 म्हणजेच काय दाद्या, मग इथं काय 2000चे 1% म्हणजे डायरेक्ट उचलून इथं आला, मग 20.00 म्हणजे तरी काय 2000. हे असं बोलायचं आणि मग परत म्हणायचं 2 मार्कानं हुकलं, नाहीतर भरतीच झालं असतं. अरे सुधारणा बेन्या, 20.00 म्हणजे तरी काय असतं, 20 असतं ना. म्हणून म्हणून काय झालं, 2000चे 1% म्हणजे दुसरा हात, आणि दुसरा हात म्हणजे 2 घरं मागं सरकायचे, आणि 2 घरं मागं सरल्यावर मग आता कळलं. मग आता एकदम भंगार संख्या दिली, एकदम भंगार. ठीक आहे, आणि मी म्हणलं हे जे 1% काढा, अरे काय प्रॉब्लेम, आत्ताच ठरलं की. काय ठरलं, काय जर म्हणलं कधी ठरलं, अरे आत्ता जस्ट ठरलं, तू नव्हशील, गायब झाला असेल मध्येच कुठं. बघ आता काय ठरलं, 1% काढताना 2 हात लावायचं, पण खाली गोल गोल असल्यावर हात लावल्यावर बरं वाटतंय, पण असे जर आकडे दिल्यावर हात नाही लावायचं, त्रास होतो. मग मग काय करायचं, 2 घरं मागं सरकायची, दशांश चिन्ह जिथं कुठं असेल तिथनं 2 घरं मागं सरकायची, आणि ह्या संख्येचं दशांश चिन्ह कुठंच दिसत नाही म्हणजे कुठं असणार, शेवटी असणार. मग 2 हात म्हणजे दुसरा हात म्हणजे 2 घरं मागं, मग 2 घरं मागं म्हणजे काय दिसते दाद्या, 39.46. पुढं मग अशी संख्या दिली असती, हे जर मला परत 1% काढायची होती, काय करायचंय, 1%, परत 1% म्हणजे दुसरा हात, आणि दुसरा हात म्हणजे 2 हात एकत्र लावणे, म्हणजेच 2 घरं मागं सरणे. मग जिथं दशांश चिन्ह तिथनं गप दिसणं 2 घरं मागं सरकायचं. काय येणार दाद्या, आणि जेवढा आकडा आहे त्याच्या पुढचं लिहायचं बरं का, त्या प्रत्येक अंकाला काय ना काहीतरी किंमत आहे, एक सुद्धा सोडायचं नाही. ठीक आहे, तर याचं उत्तर काय येणार 4.985. मग मला असं वाटतं 1% काढताना काय कुठं दुखलं नसेल. मग आता जसं आपण मगाशी जसं भावा आपण असल्या संख्येची 10%, 20%, 30%, 40% काढले, तसंच आता मी काय करतो, ह्या ज्या संख्या येत्या, ठीक आहे, ह्या ज्या संख्या येत्या ह्यांचे 1% काढले, पण गोल गोलवाल्यांचं 2%, 3% डोळ्यानं काढू शकतो ना. गोल गोलवाल्या म्हणजे कसल्या बघ, समजा असं दिलं भावा, मगाच्या सारखंच, काही टेन्शन नाही. मी म्हणलं 2000चं मला 3% पाहिजेत. ठीक आहे, आता हात लावायचा आणि दाबात लावायचा, सुट्टी द्यायची नाही. काय सांगितलंय 3%. मग 3% मी काय बोललोच नव्हतो. एक तर बोललो पहिला हात 10% आणि दुसरा हात म्हणजे 1%. पण 3%च काय बोललो का, नाही. मग नाही बोललो म्हणलं तू येड नाही व्हायचं. अरे भावड्या, 3% म्हणल्यावर 1% तर काढा येतं ना. मग 1% भेटले 3% डायरेक्ट दिसतं. कसं, आपण काय करूया, दुसरा हात म्हणजे 1%. मग 1%ची किंमत किती झाली जात्या, पहिला हात 10% असतं, 10%ची किंमत 200, आणि मला पाहिजे 1%, म्हणून दुसरा हात. मग दिसलं किती दाद्या, 20. मग 1%ची किंमत 20 आहे, डोक्यात ठेव. काय जण म्हणले सर डोक्यात राहत नाही, तू गजनी असं समज आणि इथं लिहू, 1%ला 20, तर 3%ला किती,
मग झालं ना बाबा, 1/3 म्हणजे टेबल आहे. अरे बघ ना, 1/3 करायला किती न गुणावं लागतं? 3 न. तर ह्याला पण 3 न गुणायचं 60 येतं. आणि भावड्या इतकं पण अडाणी नाही बनायचं बरं का. ह्या सगळ्या गोष्टी तोंडी जमते तर पैसे आहेत असं समजायचं र. 10 कॅल्क्युलेशन बरोबर येतं. मग 1%ला 20, 3%, 1/3 टेबल आहे तर 20चं टेबल करायचं असं साईडनं बरोबर येते. अजून बघ, समजा असं दिलं दाद्या, कसं 300चे मला 4% पाहिजे. अरे देऊ दे की 4% किती पण देऊ दे, काही टेन्शन घेऊ नको. आता मला 300चे 4% पाहिजेत. मग 4% पाहिजेत म्हणलं तू काय करायचं? पहिल्यांदा 1% काढायचे. किती? 1. मग तुला माहित आहे, पहिला हात 10%, दुसरा हात 1% किंवा डायरेक्ट 2 घरं सोडायचे म्हणजे शेवटचे 2 कॅन्सल कर. राहिलं काय? 3. मग 1% किंमत 3 आहे तर 4% पाहिजे. मग 1चं 4 4 पट आहे. मग 3 चोक किती असते? 12 असं डायरेक्ट येणार. ओके. नेक्स्ट असं दिलं जाऊया. कसं? 5,000चं मला 5% पाहिजे. काहीच टेन्शन नाही. मग आता 5% म्हणल्यावर काही जण म्हणले तू तर बोलला दुसरा हात 1% चालतंय. 1%चे पहिला हात 10% आणि दुसरा हात 1%. मग 1%ची किंमत 50 तर 5%. 1ला 5 5 पट आहे तर 50 50च्या 5 नोट आहे त्या किती होणार? 250. बरोबर आहे का? एक विषय असा होईल, एखादा लय एकदम चाणाक्ष बुद्धीचा, मगाशीच म्हणले एकदम चतुर विद्यार्थी, स्मार्ट वर्क करतो. त्यानं काय केलं? 10% काढले. पहिला हात 10%. मग 10%ला जर 500 असेल तर 5%, 10%चं 5% अर्ध आहे. 500चं अर्ध किती रे? 10%ला 5% अर्ध तर 500चं अर्ध किती? जसं आपण 100%चं अर्ध 50% म्हणलं, तसं 10%चं अर्ध डायरेक्ट आपण काय करू शकतो? 10%चा अर्थ किती असते? 5%. क्लिअर झालं? परत आता हे झाला ह्याचा विषय. ठीक आहे. पण समजा काही ठिकाणी असं दिलं. कसं? 2000चे 12% आले. काय घाबरायचं कारण नाही. मला 10% काढता येतात 2%. म्हणजे आता दोन्ही हाताचा म्हणजे दोन्ही पॉइंट मिक्स केल्यात. पहिला हात 10% वाला पण मिक्स केलाय आणि दुसरा हात 1%. आता दोन्ही हात एकदम लावल्यात म्हणजे दोन्ही पॉइंट मिक्स केल्यात. तसं इथं पण 2 हात लावत होतो, पण आता पहिला पॉइंट आणि दुसरा पॉइंट दोन्ही मुद्दे मिक्स केल्यात. काय घाबरायचं कारण नाही. आपण गावठी माणसं आहे बावड्या, गावाकडची माणसं आहे ना. 80-90% आता जे व्हिडिओ बघतात गावाकडची माणसं आहे. हा उगा आता पुण्यासारख्या ठिकाणी उगा 5-10 वर्ष येऊन त्यांना वाटत असेल पुणेर झाले, तरी पण गावाकडचा भावड्या जी काही स्वाद आहे ते इकडे नाही. ठीक आहे. हा मग काय विषय? 12% म्हणजे काय? बरं जाऊ दे मरू दे, टक्के गेले खड्ड्यात. मला सांगा 12 म्हणजे काय? 12 रुपये म्हणजे काय? आता काय लफडा झालाय, ते उगं ते डिजिटल इंडिया आपलं स्मार्ट बिर्ट फोन आले एकदम सगळं युपीआय बीपीआय आल्यामुळं फोन पे गुगल पे कुठल्या दुकानात गेलं की डायरेक्ट एखादं समजा 12 रुपयाचं त्यानं काय केलं, सकाळ सकाळी उगं ब्रश तुटला काहीतरी झालं आणि जाऊन एक ब्रश घेऊन यायला गेला सकाळ सकाळी. आता पारुशा तोंडानच गेले दुकानात आणि म्हणते काका ब्रश द्या. आणि तिथं गेले आणि एकदम रिझनेबल रेट मधला 12 रुपयाचा एक ब्रश घेऊन आला. मग आता हेच गावाकडची माणसं काय करतात? सुट्ट बिट्ट पैसे घेऊन जातात. गावाकडचा दुकानदार पण आजकाल ते ठेवतंय सगळं ते आहे का नाही, ते पेटीएमचं किंवा ते फोन पेचं काय तर ते डबड असतं ते ठेवतात. पण तसं नाही. आता इथं काय व्हायचं? डायरेक्ट जाते स्कॅनर काढते, खास दिसणं स्कॅन करते आणि देते सोडून. पण आता उगं हे उगं 5-7 वर्ष झाली आलं असेल. ठीक आहे. पण ह्याच्या आधीचं काय व्हायचं? 12 रुपये म्हणल्यावर लोकांच्या खिशात पहिलं नोट असायच्या, चिल्लर पण असायचे. मग 12 रुपये म्हणल्यावर काय होते? 10 रुपये देणार आणि वरचं मग आता 1 रुपयाचं 2 दिन नाही तर 2 रुपयाचा एक ठोकळा दे. म्हणजे 10 रुपये देऊन वर 2 रुपये सुट्ट द्यायचा. बरोबर आहे का? मग माझं काय म्हणणं आहे, आता 12% काढायचं म्हणल्यावर पहिल्यांदा 10% काढायचे आणि वर 2%. 10% काढून वर 2%. मग चल की मग पहिला हात 10%. मग 10%ची किंमत किती झाली? 10%ची किंमत किती झाली? 200. मग ती डोक्यात ठेवायचं. काय जण म्हणले सर समजा माझ्या डोक्यात नाही राहिलं, आपण गजने लिहून ठेवू. काय करतो आता? ध्यानातच राहत नाही म्हणलं इलाज आहे का? मग 10%ची किंमत झाली 200. आता 2% पाहिजे. पहिला हात 10%, दुसरा हात 1%. मग 1%ची किंमत किती झाली? 20. मग 1%ची किंमत 20 तर 2% 40. हे दोघं जोड झालं 240. आता अजून एखादा विद्यार्थी काय करेल, सर मी असं करण्याच्या ऐवजी मी आधी 1% काढले असते. मग हे जी 1% किती झाले? पहिला हात आणि दुसरा हात. मग 1%ची किंमत झाली 20.
आणि मग 1% किंमत 20 आणि मला 12% पाहिजे, म्हणून डायरेक्ट 1 ला 12 म्हणजे 12 पट आहे, त्यामुळे 1%ला 12 गुणले की डायरेक्ट येते, म्हणजे कसं 12 दुनी 24 आणि वरचा 0, तसं पण चालतंय. पण आपण जरा थोडं वेगळ्या स्टाईलनं करू. 12% म्हणजे 10% आणि 2% लगेच कळते. 10% झालं 200, मग 2% पाहिजे. 1%ची किंमत 20, 1%ची किंमत 20, तर 2% किती झालं 40, मग 240 किती झालं. आता हे असं लिहायची वेळ आली नाही पाहिजे, डायरेक्ट डोक्यात फिट करायचं डायरेक्ट. ठीक आहे. अजून समजा असं दिलं, समजा 4000चं म्हणला तो 21%. काय प्रॉब्लेम आहे? 21% म्हणजे तरी काय, 20 आणि 1, मग हे जे 20% आता मी डायरेक्ट करायला लागलोय बरं का, सारखं सारखं म्हणायला नको लाव. 10% 400, तर 20% 800, अरे बास कर की आता डायरेक्ट. मग काय झालं, हे जे 20% 800, ते काय केलं तुला कळलं आता, 10चं डबल केलंय. ठीक आहे. मग 20% झालं 800 आणि वरचा 1 झालं ना 840. अशी चांगली सवय लाव, भारी वाटते. अशा छान छान सवयी पाहिजेत ना. मग बघ पुढे आणखीन, समजा असं दिलं कसं, 7000चं 32% दिलं दाद्या. काय केलं, 7000चे 32%. काय प्रॉब्लेम आहे, 32 म्हणजे 30 आणि 2 असतं, हे जर 30% झालं 2100 आणि 2% किती झालं दाद्या, 140. मग किती झालं, 2100 आणि 140 किती झालं, 2240 झालं का. ठीक आहे. काय केलं, 10% 700, तर 30% 2100. डोक्यात ठेवायचं, ज्याच्या मेंदूत घुसत नाही त्यानं खोपच्यात लिहायचं. आता त्याला आवडते खोपच्यात लिहायला, तर काय करणार आपण. मग चला, आणि 2% 70 दुनी किती झालं 140, आणि आता हे तेवढं जोड. आता एका खाली एक मांडूनच न करू, शून्यला शून्य, अरे ते तर डायरेक्ट कर की लागा. 2100 आणि 100 झालं 2240, ते डायरेक्ट करायचं. ठीक आहे. आता हे असं लिहायची वेळ आली नाही पाहिजे. पुढं समजा असं दिलं दादा, 8000चं 49%. अय भाई, आता मला सांगा, परत गावाकडे गेलो असं समजा, आणि हे फोन पे बंद पडलं, लय मोकार स्कॅम व्हायला लागले, म्हणून काय केलं गव्हर्नमेंटने निर्णय घेतला, बंद, आजपासून बंद. लोक लय फ्रॉड करायले, आणि गप परत नोटा बिटा चालू झाल्या. समजायचंय बरं का. हा, मग काय झालं, 8000चं 49%. मग दुकानात गेल्यावर तू काय करतो, 49% म्हणल्यावर काय, 49 रुपये, टक्के राहू दे, आपण दुकानात गेलोय आणि तिथे 49 रुपयाची एखादी वस्तू घेतली. मग दुकानदाराला 49 रुपये देताना तू काय करतो दाद्या, काय जण म्हणले सर मी काय करणार, माझ्या घरात एक गल्ला आहे, तो गल्ला पहिला फोडणार, असा नरसी कसा फाडतो द्यायला, तसं असा गल्ला फाडणार, त्यातनं नोटा काढणार, चिल्लर काढणार, आणि मी काय करणार, 10-10-10-10च्या 4 नोटा देणार. परत एक 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 रुपये असं 9 रुपये देणार. बावड्या, असं तुला तर पटतंय का. साधा सोपा हिशेब, 50ची नोट दुकानदाराला देणार, दुकानदार तुला 1 रुपया माघार देणार. एवढं सोपं आहे. म्हणजे 50 मधनं 1 कट केले 49. मग तसंच करायचं, जेव्हा 49% काढायचे असतील तेव्हा काय करणार, 50% म्हणजे अर्ध करायचं, आणि 50% कट करून त्यातनं फक्त 1% मायनस करायचे. मग हे जे 50% तुला सांगितलं, 50% म्हणजे अर्ध असतं. मग 8000चे 50% किती झाले दाद्या, 4000. मग 8000चे 50% 4000. मग आता मला त्या 4000 मधनं भावा, त्या 4000 मधनं 1% वजा करायचे. मग हे जे 1% किती असतात, 80 असतात. मग आता तुला डायरेक्ट कळलं असेल, 4000 ला 80 कमी म्हणजे काय होईल दाद्या, 3920 रुपये होईल का नाही, आरामात होणार. कळलं. मग पहिला हात आणि दुसरा हात दोन्ही हात एकत्र कसं लावायचे, ह्यात काय कोणाला शॉर्ट आहे का सांगा मला, असेल तर लवकर कमेंट मध्ये सांगायचं. ठीक आहे. आणि मग मला असं वाटतं तुला 1-2-4 गणित देतो, जी काय उत्तर येतात कमेंट मध्ये खापा खापा फेकून हाणायची, लगेच पुढे चाललो मग आपण. तुला घे जरा 2-4 देतो, हा आहे का नाही, जरा तुला पण इंटरेस्ट आला पाहिजे, नुसता ठोकळा बसलाय तर सोडव ना 4 गणित, घे. असं दिलं 6000ची, आता या 2 पॉईंटची मिक्स देतोय, 6000चे 10% म्हणलं, दना 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 कमेंट मध्ये फेका. परत असं दिलं, 7000चे 20%. परत 3846चे 10%. परत असं दिलं, 646.8चे 10%. पुढं असं दिलं, 64.8चे 1%. पुढं 6436चे 1%. पुढं असं दिलं बाबा, 573.9चे 1%.
ठीक आहे, पहिले दोन्ही पॉइंट वर तुम्हाला काय चार गणित देतोय. पुढं समजा आता दोन हात मिक्स वापरणार आहे. मग समजा असं दिलं जात्या कसं 8,000 चे 23%. आता 23 कळलं असेल तुला, 20% काढून 3% खाप दिशनं जोडून टाकायचं. पुढं 6,000, मग 6,000चं तुला दिलं समजा भावाड्या 31%. मग 31 म्हणल्यावर कळलं 30 आणि वर 1. आता तुला काय लोकांना डायरेक्ट दिसत सुद्धा असणार. ठीक आहे, आणि परत पुढं असं दिलं 5,000चे 41%. आता 41 म्हणल्यावर कळलं असेल ना, 40 आणि 1. पुढं समजा असं दिलं 800चे 29%. अरे भाऊ 29 म्हणल्यावर 30% काढून 1% दान दिशना वजा कर, हाफ दिशना उत्तर येते. ठीक आहे, पुढे आणखीन एक दोन घे, मग डायरेक्ट पुढच्या पॉइंट कडे जाऊया. आणि पुढं असं दिलं 600चे 72%. डरणे का नाही भाऊ, 72 म्हणलं काय करणार, 70 काढून वर 2. काय लोकांना डायरेक्ट दिसते, मला असं दिसायला तुला दिसते म्हणून. ठीक आहे, पण जर पहिल्यापासून व्हिडिओ बघितला असेल तर ठीक आहे, नसेल तर पहिल्यापासून व्यवस्थित व्हिडिओ बघायचा आणि इमानदारीने दिलेली गणित कमेंट मध्ये सांगायचे. आणि आता आपण डायरेक्ट पुढे जाऊया. आणि आता पुढे गेल्यावर तुला कळन विषय काय असतो. बघ भावा, काय तर म्हणलंय वर कर गुणाकार सरक 2, हे जी गरज का पडली सांगतो. आता भावा तुला असं दिलं असतं मी कसं 893चे 7%. आता लाव हात. कुठं हात लावशील, हात लावले असं दुखन ना तुला, परत हात लावायची इच्छा होणार नाही. कारण बघ ना, तू आता 7% म्हणल्यावर काय करणार. काही जण म्हणले सर 10% काढून 3% वजा. हा चल 10% आलं 89.30. चल डन डन, तू म्हणतोय ना, चल डन केलं. आता 3% वजा करावं लागतील. मग 1%चा 8.93 आले, 3% काढताना त्रास व्हायला लागला का नाही. मग काय जण वाले सर मी असं करणार नाही, मी लगेच दुसरा उपाय. दुसरा उपाय काय, 1% काढणार. मग 1% म्हणलं दुसरा हात, आणि दुसरा हात म्हणजे 2 घरे एकदम मागं सरकायचं. बरोबर आहे ना, दुसरा हात 1% आणि दुसरा हात म्हणजे पहिला आणि दुसरा दोन्ही एकत्र, किंवा 2 घरं मागं सरकायचे. मागं सगळ्या गोष्टी सांगितलेल्या त्या. मग काय करणार, 1%ची किंमत सर 8.93, आणि मग आता ह्याला 7 न गुणणार. म्हणजे हायच ना, विषय व्हायला लागला का नाही. म्हणून दाद्या, जेव्हा असल्या छपरी संख्या येतात, असा त्रास देणाऱ्या संख्या येतात, तेव्हा त्या तिसऱ्या पॉइंटचा जन्म झाला कर गुणाकार सरक 2. कर गुणाकार सरक 2 म्हणजे आधी ह्यांचा गुणाकार करायचा, आणि गुणाकार करताना कसला मागचा पुढचा विचार करायचा नाही. गप्पा 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 गुणाकार करून घ्यायचा. कर आधी. चल 7 21 ला 1 हातचेले 2, परत 7 9 63 आणि 2 किती असते 65 ला 5 हातचेले 6 आणि 7 8 56. 56 आणि 6 किती रे दाद्या 62. कर गुणाकार सरक 2 म्हणजे आता जिथं कुठं आहे तिथनं 2 घरं मागं सरकायची. मग आता गुणाकार हा झाला 2 घरं मागं सरक, असं दानदिशनं उत्तर दाद्या. अजून बघ, समजा असं दिलं कसं 86.4चे 6%. अजिबात लोड घ्यायचं नाही. ठरलंय काय, कर गुणाकार सरक 2 असं ठरलंय. मग ठरल्याप्रमाणे आधी गुणाकार करायचा. गुणाकार करताना कसलाही लोड घ्यायचा नाही. मध्ये टिकली लावली, टिकली सुरून जा आणि गप गुणाकार कर. चल काय होईल, 6 चौक 24 ला 4 हातचेले 2, परत 6 6 36 आणि 2 किती असते 38 ला 8 हातचेले 3, आणि परत दाद्या 8 संग 48, 48 आणि 3 किती असते 51. कर गुणाकार सरक 2, माझं 2 आहे पण ह्याचं 1 आहे ना, आपलं 2 आहे. कर गुणाकार सरक 2, कर गुणाकार सरक 2, माग 2 सरकायचंय आपण, पण ह्यानं पण 1 सरकायला लागतंय ना, म्हणून आपलं 2 आणि ह्याचं 1, टोटल 3 घरं सोडायची आणि दशांश चिन्ह द्यायचं. डायरेक्ट उत्तर. पुढं असं दिलं कसं 674.32 चे 12%. अरे येऊन दे की 12 नो काय पण देऊ दे. ठीक आहे, मग आता काय करायचा, कर गुणाकार गप गुणाकार करायचा. उभं हात बीत लावू नको, त्रास होतोय. आणि तुला जर त्रास करून यायची इच्छा असेल तर लाव बाबा, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, मग कर गुणाकार गप गुणाकार कर. चल 12 दुनी 24 ला 4 हातचेले 2, परत 12 त्रिक 36 आणि 2, 38 ला 8 हातचेले 3, परत दाद्या 12 चौक 48, 48 आणि 3 किती असते 51 ला 1 हातचेले 5,
परत 12×7 = 84, 84 5 किती दाद्या 89, आणि मग पुढं 12×72, 72 किती झालं 80 झालं. कर गुणाकार सरक 2, माझं 2 आहे, ह्याचं 2 आहे, टोटल 4 घर सरकायची दाद्या. उत्तर काय आलं तुझी तू बघ काय आलं. कळलं? कर गुणाकार सरक 2, माझं 2, हितलं 2 झालं 4. फक्त हिथं 2 आहे, पण हिथं जर असं झालं तर ह्याला पण बघ ना, का त्याला टोटली इग्नोर हाणणार. ती सवय बंद कर है ना. काही जण म्हणले सर तो आमचा प्रश्न आम्ही इग्नोर. हा तिकडं बाहेर किती इग्नोर करायची ती कर, पण लगा ह्याला करून लगा मग एक्झाम वाले तुम्हाला इग्नोर करतात बघा. असं त्यांना वाटतच नाही तू पेपर लालता. ठीक आहे, म्हणून छोट्या छोट्या गोष्टी त्या पण कामाच्या त्या. बघ आणखीन 2-4 गणित असं दिलं बावड्या. कसं 6.809% दिले. काय प्रॉब्लेम नाही. त्यानं काय पण देऊ दे, कसला पण आकडा देऊ दे, अजिबात काय लोड घ्यायचं नाही. कर गुणाकार सरक 2 असं ठरलंय, म्हणून आधी गुणाकार करायचा. चल बर 9×8 किती असते 72ला 2 हातच्याले 7. ठीक आहे, पुढं आणि 9×54, 54 आणि 7 किती असते 61. कर गुणाकार सरक 2, माझं 2, हितलं 1 झालं 3. 3 घर सोडून जाते दशम चिन्ह असं उत्तर येणार. येते लक्षात? काय प्रॉब्लेम आहे का? पुढं बघ आणखीन. समजा असं दिलं कसं 8×9.43 किती 13%. काय टेन्शन नाही. कर गुणाकार सरक 2, पहिल्यांदा काय करायचं गुणाकार करायचा. चल 13×3 = 39, 39ला 9 हातच्याले 3. पुढं दाद्या 13×4 काय असते 52, 52 आणि 3 किती असते 55ला 5 हातच्याले 5. परत भावा 13×9 = 117. पाठ पाहिजे दाद्या, नाहीतर लय प्रेम इज्जत मध्ये करावं लागते. आणि असं किती पुतणार तू ठरव भावा. हा, आणि मग परत म्हणायचं सर काय पेपर सोपा आहे पण टाइम पुरत नाही. अरे काम भंगार केल्यावर टाइम कसा काय पुरण, कळलंय? त्यामुळे जरा थोडं डायरेक्ट करायचा प्रयत्न करायचा. काय झालं 13×9 = 117. मग 117 आणि 5 किती असते 122. आणि भावा आणि 13×8 किती असते 104 असतं. मग 104 आणि हे 12 116 झालं का? मग कर गुणाकार सरक 2, माझं 2 आहे, हितलं 2 आहे, झालं किती 4 घर. 4 घर सोडून दाबात दशम चिन्ह द्यायचा उत्तर. काय प्रॉब्लेम? काय प्रॉब्लेम आहे का? आहे का नाही? बघ बरं आणखीन 2-3 घे, मग विषय फिनिश झाला. बघ दाद्या असं दिलं कसं 9.643 15%. अरे काय प्रॉब्लेम नाही. हे जे 15% काढायचे ना दाबात काढायचे. आपलं काय ठरलंय कर गुणाकार, पहिला गुणाकार करायचा, डोक्याला लोडच घ्यायचा नाही, दान दिशना गुणाकार करून टाकायचा आणि काना करायचा. 15 किती असते 45ला 5 हातच्याले 4. पुढं 15×4 किती असते 60, 60 आणि 4 64ला 4 हातच्याले परत 6 आहे का नाही. परत 10 द्या 15 संघ किती असते 90, 90 आणि 6 96. नवीन हात चालला मागचा कापून टाकायचा. आणि परत 15×9 = 135 आणि 135 आणि 9 किती असते 144. नसेल तर एका खाली एक आणि इज्जत मध्ये करायचं 144. ठीक आहे, मग दाद्या कर गुणाकार सरक 2, माझं 2, हितलं 3 घर सोडून आहे ना, मग माझं 2 हे जातील, झाली किती 5 घर. चल 5 घर सोड आणि टिकली लावून टाक. कळलं? काय प्रॉब्लेम आहे का? तर ह्या पॉइंट मध्ये कुणाला काय त्रास होत असेल तर मला सांग. होतोय का? अजिबात होत नाही ना? होत असेल तर सांगायचं, दान बोलायचं. आहे का प्रॉब्लेम? नाही. मग बघ बर अजून बघ असं एक दिली बाबा संख्या कशी 9.513% म्हणलं. काय करणार दाद्या? अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. ठरलंय काय आपलं कर गुणाकार, गप गुणाकार करायचा. चल 13×5 = 65ला 5 हातच्याले 6 आणि 13×9 किती असतं 117. मग 117 आणि 6 किती दाद्या 123. मग कर गुणाकार सरक 2, माझं 2 आहे पण इथं पण 1 आहे. मग तू काय करणार 3 घर सोडणार आणि दशम चिन्ह देणार. येते लक्षात? क्लिअर झाला का? मग या तिसऱ्या पॉइंट मध्ये सगळ्या भांगार संख्या क्लिअर होत्यात का नाही? कसली पण संख्या दिली तर ह्यात बसते की बाबा.
ठीक आहे. मग आता बघा, लक्ष द्या भावांनो, आज आपण काय केलं, नुसते टक्के कसे काढायचे ते बघितले, बरोबर आहे का? आता तुला काही चार गणित देतो, त्याच्या अगोदर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट दाद्या, जर तुला अशा पद्धतीने एकदम सगळं गणित विदाउट फॉर्म्युला लावायचा नाही, बिगर फॉर्म्युल्याचं जर हे तुला गणित शिकायचं आहे दाद्या, तर आपण काय केले, खास तुमच्यासाठी 2 बॅच लॉन्च केलेत दाद्या. आपण प्रारंभ लाईव्ह बॅच या नावानं 2 स्पेशल बॅच लॉन्च केले. त्या काय केले, गणित स्पेशल, ठीक आहे, गणित स्पेशल आणि बुद्धिमत्ता स्पेशल अशा 2 बॅच लॉन्च केलेल्या त्या. तर त्यासाठी दाद्या तुझ्यासाठी खास ऑफर ठेवली आपण. काय केले, 999 ची बॅच तुला डायरेक्ट भावड्या 799 रुपयाला भेटणार आहे. त्यासाठी तुला काय करायचं आहे, सेव्ह 200 हा कुपन कोड यूज करायचा आहे. काय करायचं आहे, सेव्ह 200 हा कुपन कोड यूज केला तर दाद्या डायरेक्ट बॅच 799 ला भेटते. आणि बुद्धिमत्ताची बॅच जी 599 ला होती, तू जर कुपन कोड यूज केला सेव्ह 100 तर बॅच डायरेक्ट 499 ला भेटणार. त्यासाठी काय करायचंय भावा, गुगल प्ले स्टोर वर जायचं आणि तिथे एक आपलं ऍप आहे, सोमनाथ डोंबेज अकॅडमी या नावानं आपलं ऍप आहे दाद्या. ते ऍप डाउनलोड करायचं आणि डाउनलोड केल्यानंतर आता सांगितलं त्या पद्धतीनं कुपन कोड यूज कर आणि भावा तुला डायरेक्ट डिस्काउंट भेटतोय. एकदम खतरनाक, 0 पासून आपण गणित घ्यायला लागलो भावड्या. ज्या पोराला बेरीज वजाबाकी येत नाही तिथनं आपण एकदम टॉप लेवलचं विदाउट सूत्र, एकदम विदाउट फॉर्म्युला, जिथं तुला एकदम ट्रिकनं आणि असं एकदम खपाखप उत्तर सगळं गणित भावड्या आपण असं शिकणार आहे. ठीक आहे. आणि त्यातनं पण हे घेताना जर तुला काही अडचण आली भावा, तर काय केलंय, आपला एक कॉन्टॅक्ट नंबर आहे 8180018120 या नंबरवर तू व्हॉट्सअप मेसेज करू शकतो आणि कॉल करू शकतो. काय वाटलं तर संपर्क साधा. ठीक आहे. बघ दाद्या, आपण काय केलं, आता तिसरा पॉईंट बघितला, कर गुणाकार सरक 2. तर मला असं वाटतं त्याची पण तुला काही 4 गणित तुला द्यायला पाहिजे सोडवायला. येते लक्षात, म्हणजे तुला पण प्रॅक्टिसला मजा येईल. तर घे मग 4 गणित तुझ्यासाठी. समजा असं दिलं 89.4 चे 6%, जे काय उत्तर येते दादा कमेंट बॉक्स मध्ये फेकायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट असं दिलं 764.3 चे 12%, पुढं 64.692 चे 11%, पुढं असं दिलं 4362 चे 8%. ठीक आहे भावा, ह्याचं जे काय उत्तर येणार आहे ते डायरेक्ट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं भावा, आजचं लेक्चर तुला कसं वाटलं ते पण कमेंट करून सांगायला विसरू नको. आणि भाऊ, आज जे काय आपण लेक्चर घेतलं ह्याची जर तुला पीडीएफ पाहिजे असेल तर काय करायचं, टेलिग्राम चॅनल आहे आपला सोमनाथ डोंबे सर या नावानं आहे. जर तुला हे नाव सर्च करून चॅनल नाही भेटला तर काही लय टेन्शन घेऊ नको, खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देतोय, ती लिंक ओपन कर, डायरेक्ट चॅनल मध्ये जातोय, चॅनल जॉईन कर आणि इथं जे काही शिकवलं त्याची पीडीएफ तुला डायरेक्ट तिथे भेटते. येते लक्षात. तर आजचं लेक्चर कसं वाटलं कमेंट करून सांगा. थांबू इथं भावांनो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.